सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. ओशनोग्राफी बहुतांशी जे बेसिक टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यावर आधारित असते. फार कमी प्रश्न येतात, पण टर्मिनॉलॉजी असते ते समजून घेतली की एकदम सोपं आहे ना. तर ते आता समजून घेऊया. आजच्या याच्या टर्मिनॉलॉजी मधला जो लोचा आहे ना तो समजून घेऊया. काय आहे तर किनारपट्टी है ना, किनारपट्टी काय म्हणते, किनारपट्टी आणि समुद्र किनारा दोन्ही तर एकच हो. सी कोस्ट इंग्रजीमध्ये आणि सी शोअर फरक झाला. आता हा काय फरक आहे बा ते समजून घेऊ का. तर नॉर्मली लिटरली आपण दोघांना एकच समजतो. किनारपट्टी म्हणजे बा चल बा मस्त चौपाटीवर बस तसंच, त्याच्या व्यतिरिक्त काही येत नाही आपल्याला, कारण फिरण्याशिवाय काही येत नाही. पण जिओग्राफीचा स्टुडंट म्हणून अभ्यास करायचा असेल तर यातले जे आहे क्लॅरिटी डिफरन्स काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. पाहायचं मग. चला एकदमच सोपं छोटस आहे बघा. दिसते आठवणी ताज्या झाल्या का बीचवर फिरायच्या. पाहून घ्या समुद्र आणि तो बीच. तुम्ही कुठं दिसता का ते बी पाहून घ्या. हा चला आता हा बघा इथे काय आहे, सी कोस्ट काय लिहिलंय, सी कोस्ट समुद्र तट. बघा वरचा भाग उंच, जिथे वाळू संपली त्याच्या नंतरचा भाग समुद्र तट, आणि जिथपासून वाळू सुरू झाले हे समुद्र इकडे है ना, इकडचा भाग समुद्र किनारा सी शोअर. कॉन्सेप्ट पहिला क्लिअर झाला, मोकळं. ओके. आता जो सी शोअर आहे त्याच्यामध्ये तीन भाग. एक आहे जिथून समुद्र तट संपतो पुढे इकडे पश्चिम तट बॅकशोअर. त्याच्यानंतर जिथे समुद्राच्या लाटा दिसतात आपल्याला त्याला म्हणतो फोर शोअर, ओहोटी मैदान है ना. ओहोटी मैदान तर ओहोटीच्या लाटा, हा तसं नाही, कन्फ्युज नाही व्हायचं, काय आहे ते पाहून घेऊ. आणि त्याच्यानंतर अपतट ऑफशोअर दिसते, जिथे असं मस्त डेप्थ मध्ये पाणी आहे थोडस, तिथून ऑफशोअर अपतट. हा पूर्ण जो झोन आहे सी कोस्ट पासून ते सी शोअरचा त्याला आपण म्हणतो सागर तटवर्ती क्षेत्र. काय म्हणतो, सागर तटवर्ती क्षेत्र, समुद्र तटीय क्षेत्र, लिटोरल झोन. ह्या लिटोरल झोन मध्ये समुद्राचं पाणी आणि समुद्राचा किनारा ह्या दोन्ही गोष्टी सोबत येतात. क्लिअर आहे ना. आता आपण हा मस्त समुद्र पाहिला, तुम्हाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या, नवीन नवीन असतील त्याही नवीन नवीन ताज्या झाल्या असतील. पण परीक्षेत असं येत नाही, आपल्याला डायग्राम समजून घ्यावी लागते. तर डायग्रामॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये आपण आता प्रत्येक गोष्ट थोडीशी समजून घेऊया. बघा डायग्राम, आणि तुम्हाला आठवणी ताज्या राहिल्या पाहिजे म्हणून बाजूले तुमचा समुद्र बीच है ना. तर इथं हा पॉइंट आहे, लक्षात घ्या. हे काय आहे, क्लिप कडा, क्लिप कडा, उंच भाग, उंच भाग बरोबर आहे. तर जिथून कडा सुरू होते, लक्षात घ्या, जिथून कडा सुरू होते, फ्रॉम वेअर द क्लिप स्टार्ट टुवर्ड्स द लँड, टुवर्ड्स द लँड, जमिनीकडे जो काही भाग असेल, भूप्रदेश असेल, त्याला आपण काय म्हणतो, कोस्ट. त्याला काय म्हणतो आपण, कोस्ट, समुद्र तट. आणि त्या क्लिप बेस पासून, जिथून क्लिप सुरू झाली तिथपासून जी लाईन तयार होते, तिथून जो कोस्ट तयार होतो त्याला काय म्हणतो, कोस्ट लाईन, कोस्टल लाईन, समुद्र तटीय रेषा. समुद्र तटीय रेषा कुठून सुरुवात होते, जिथून कडा सुरू होते तिथून जमिनीचा असा भूप्रदेश जो समुद्रालगत आहे. क्लिअर, ओके, राईट. जिथे क्लिप बेस आहे तिथपासून बाकी इकडे समुद्राकडे मग काय सुरू होतं, शोअर लाईन, समुद्र किनारा रेषा. समुद्र किनारा रेषा कुठपासून सुरुवात होते, तर क्लिप बेस पासून. कुठून होते, क्लिप बेस पासून तर ऑफशोअर पर्यंत. क्लिअर, ओके. आता ह्या शोअर लाईन जी आहे, समुद्र किनारा रेषा, याच्या तीन भाग आहेत. एक आहे पश्चिम तट, दुसरं ओहोटी मैदान, तिसरं अपतट, बॅकशोअर, फोरशोअर आणि ऑफशोअर. आता आधी समजून घेऊया बॅकशोअर. जिथं तुम्ही मजा मारता म्हणजे मजा मारता म्हणजे काय, मस्तपैकी चादरा टाकता, झोपा काढता, ऊन घेता
अशी वाळू वगैरे जो भाग आहे तो झाला बॅक शोअर, पश्च तट. याला काय म्हणतो आपण? बीच झोन. याला काय म्हणतो आपण? बीच झोन. पूर्ण प्रदेश म्हणजे ऍक्च्युअल बीच जिथे असते, जिथे समुद्राची लाट येतच नाही. कुठली समुद्राची? भरतीची सुद्धा लाट जिथे येत नाही, असा भूप्रदेश म्हणजे बॅकशोअर. तो कुठून सुरू झाला आहे? तर क्लिफ बेस पासून. कुठून? क्लिफ बेस पासून. तर ही रेषा दिसते, भरतीची रेषा, हाय टाइड लाईन. फ्रॉम क्लिफ बेस टू हाय टाइड लाईन या भूप्रदेशाला आपण पश्चतट म्हणतो किंवा बीच झोन म्हणतो. येथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला लाट येताना दिसत नाही. पण कशी? इन नॉर्मल कंडिशन, म्हणजे भरती ओहोटीच्या वेळा तिथे पाणी दिसत नाही. भरती आली तरी पाणी दिसत नाही, वाळू दिसते. पण मग समुद्राची लाट दिसते का? यस. ओनली स्टॉर्म वेव्ह. कुठली? ओनली स्टॉर्म वेव्ह. केवळ वादळी लाटा. जेव्हा समुद्रात वादळ येतं तेव्हा ज्या लाटा येतात त्याच इथे येतात. त्या क्लिफ बेस पर्यंत पोहोचतात. त्या क्लिफ बेस पर्यंत पोहोचतात तेव्हा इथे आपल्याला लाटा दिसतील, अन्यथा लाटा दिसत नाही. म्हणजेच काय? इन जनरल दिस झोन ऑलवेज बिंग अबाव द वॉटर. पाण्याच्या वरच राहते, पाण्याखाली जात नाही. क्लिअर? त्याच्यानंतर आपल्याला दिसेल ओहोटी मैदान फोरशोअर. याला दुसरं नाव आहे आंतरभरती क्षेत्र. काय आहे? आंतरभरती क्षेत्र म्हणजे इंटर टायडल झोन. आता हा इंटर टायडल झोन म्हणजे काय आहे? इंटर टायडल शब्द वापरला. पहिले ओहोटी मैदान म्हणजे कन्फ्यूज करते थोडसा, पण इंटर टायडल क्लिअर करते. इंटर टायडल म्हणजे दोन टाईडच्या मधातलं. दोन टाईड म्हणजे काय आहे? भरती हाय टाईड आणि ओहोटी लो टाईड. म्हणजेच हे क्षेत्र कसं आहे? भरतीचं लाईन आणि ओहोटीची लाईन याच्या मधातील जो भूप्रदेश आहे त्याला आपण ओहोटी मैदान किंवा आंतरभरती क्षेत्र म्हणतो. आता हा जो आहे हा कसा आहे? हा ट्रान्झिट झोन आहे. कसा आहे? ट्रान्झिट झोन आहे. इथे समुद्राचं पाणी काही वेळ राहतं आणि काही कालांतराने निघून जातं. म्हणजे कधी जमीन तर कधी पाणी, असा ट्रान्झिट झोन म्हणजे ओहोटी मैदान. क्लिअर? ओके, लक्षात आला. आता इथे जिथे हाय टाईड, जिथे हाय टाईडच्या लाटा तुटतात म्हणजे स्वॅश होतात, तुटतात म्हणजे स्वॅश होतात, तो जो पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो? पुलिन तट. हे बघा इथे आहे ना, इथे इथे ह्या काय म्हणतो याला? पुलिन तट. बीच फेस हा झाला बीच झोन. कुठे आहे? बॅकशोअर मध्ये. इथे आहे बीच फेस. पुलिन तट कुठे आहे? ओहोटी मैदानामध्ये. लक्षात घ्या, है ना. आणि याच्या आजूबाजूला अशा वाळूच्या टेकड्या तयार होतात. इथे असतात वाळूच्या टेकड्या. इथे ज्या वाळूच्या टेकड्या म्हणजे जिथून सुरू होतात वाळूच्या टेकड्या त्या ओहोटी मैदानात होतात. त्याला काय म्हणतो आपण? बम्स. त्याला काय म्हणतो आपण? बम्स. वरंबा किंवा कंगोरा अशा वाळूच्या टेकड्या. ह्या कशामुळे होतात? जेव्हा समुद्रावरून वारे वाहतात तर ते इकडे तिकडे वाळू उडवतात आणि त्याच्या काय होतात? टेकड्या तयार होतात. क्लिअर? ओके, लक्षात. हा क्लिअर झाला कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर आहे ऑफशोअर. ऑफशोअर कुठून सुरुवात होतं? ऑफशोअरची सुरुवात होते लो टाईडच्या पॉइंट पासून. कुठून? लो टाईडच्या पॉइंट पासून समुद्राकडे जो भाग आहे त्या भागाला आपण काय म्हणतो? ऑफशोअर. हा सहसा कॉन्टिनेंटल राईज पर्यंत जातो. कुठपर्यंत जातो? कॉन्टिनेंटल राईज म्हणजे शेल्फ स्लोप आणि राईज पर्यंत कव्हर करतो. इथे आपल्याला काय खास गोष्ट दिसते तर आपल्याला गढूळ पाण्याचा प्रवाह, टर्बिडिटी करंट्स असे टर्बिडिटी करंट्स असे वाहताना दिसतात, जे कॉन्टिनेंटल स्लोपच्या पायथ्याशी जिथे कॉन्टिनेंटल राईज असते, चढ असते, तिथे जाऊन ते राहतात, साचत राहतात. क्लिअर? लक्षात आला. हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला. कॉन्सेप्ट क्लिअर झाला. आता लक्षात घ्या की हा जो आहे ना शोअर लाईन, इट इज ऍक्च्युअली अ डायनॅमिक. हा कसा आहे?
डायनामिक झोन आहे. कसा झोन आहे? डायनामिक झोन आहे. इट इज अ ट्रान्झिट झोन. इट इज अ ट्रान्झिट झोन बिटवीन द मराईन लाईफ अँड टेरेस्ट्रियल लाईफ. बरोबर आहे. मराईन लाईफ समुद्रीय जी जीवन आहे आणि उभयचर म्हणजे आपलं जमिनीवरील प्राण्यांचं जीवन आहे, दोघांच्या मधला दुवा आहे. ह्या दोघांमधला दुवा आपल्याला दिसतं. सातत्याने डायनामिक राहतं, येणं जाणं चालू राहतं, पाण्याच्या लाटा वगैरे, आणि त्यामुळे शोअर लाईन सातत्याने बदलणारी असते. म्हणून याला डायनामिक म्हणतो, सातत्याने बदलणारी असते. क्लिअर? कॉन्सेप्ट क्लिअर झाले? काही अडचण? इकडच्या आठवणी आणि हे पाठांतर याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपला रिझल्ट. बरोबर आहे ना? सो भाई पढ़ाई तो करते हो, सो लगे रहो, बने रहो, टिके रहो और पढ़ते भी रहो. तुमच्या पढ़ण्याले ऑल द बेस्ट.